की एखादा हरिपाठाचं पुस्तक तुम्ही घेतलंय का? ज्यांनी घेतलं असेल धन्यवाद पांडुरंगा, पण ज्यांनी घेतलं नसेल हे मी काय सांगितलं, आत्तापर्यंत आपण कोण कोणाच्या सांगत बैठकीत आलो असेल नलो असेल, प्रत्येकजण पुढे गेला मागे गेला, प्रत्येकाने प्रत्येकाचा जीव सांभाळून परमानण्यासाठी पण आलो, ठीक आहे. पण किमान जाताना एक हरिपाठाचं पुस्तक घ्या, म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर पोरं बाळा जेव्हा येतील किंवा विचारतील काय आणलं, खाऊ दिला, खाऊ संपून जातो, खेळणं असलं खेळणं मोडून जातं. पण ज्या पांडुरंग परमात्म्याचा गेले 28 युग तो विटेवरती उभा आहे, त्याचा हरिपाठ ज्या माऊलीनं आपल्याला अख्ख्या जगाला बसायला सांगितलं, त्या माऊलीचा हरिपाठ आपल्या घरात असणं, त्या माऊलीची ज्ञानेश्वरी आपल्या घरात असणं ही काळाची गरज आहे. पण पैसा कितीही खर्च करा, पण जाताना काय आणलं, जे चिरंतन वस्तू आहे, जी चिरकाल आहे, जी तुमच्या सोबत येणार आहे, ती वस्तू तुमच्याबरोबर पाहिजे आहे. खेळण्याबरोबर 5 रुपयाचं हरिपाठाचं पुस्तक तुमच्या खिशात पाहिजे, ज्ञानेश्वरी तुमच्या घरात पाहिजे आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आणि तुम्ही ती जाताना जरी घेतली नसली तर आता जाऊन का असताना पण तुम्ही घ्या. आणि गेल्यानंतर वारीतनं बदल कसा व्हावा, जर एखाद्याला बाबा ते ज्ञानेश्वरी वाचायला जमत नसेल, हरिपाठ वाचायला जमत नसेल, तर किमान गेल्याबरोबर एक म्हणील पोरग आणि बाबा आमचा लय सुधारला, तेव्हाच ज्ञानेश्वरी घेत नव्हता, पण जमलंय. पण त्यामुळं तुमची पोरं ज्ञानेश्वरी वाचतील, तुमची पोरं हरिपाठ वाचतील. आधी आपण केलं पाहिजे, सांगताना तेच अगोदर केलं, आधी केलं आणि मग दुसऱ्याला सांगितलं. गाडगे बाबांनी स्वतः ज्ञानेश्वरी म्हणजे स्वतः हातात खराटा घेतला आणि मग सांगितलं स्वच्छता अभियानचं महत्त्व. तसं तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एवढंच करूया की वारीतनं खाणं पिणं हे बाजूला सोडून फक्त हरिपाठ आणि भजनी मालिका असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल, ज्याच्या त्याच्या पैशाच्या आरतीबाबूच्या कोटीनुसार घ्या. मी म्हणणार नाही तुम्हाला 250-300 रुपयाची ज्ञानेश्वरी घ्या, तुम्हाला 100 ते 150 रुपयाची हरिपाठ ज्ञानेश्वरीचा मिळते. पण रिचार्ज मारायला 300 रुपये घालू तुम्ही, मग 300 रुपयाचं जर ज्ञानेश्वरी आपल्या घरात केली तर पोराबाळाला समाधान वाटेल, घरात त्यांना समाधान वाटेल. त्यामुळे प्रत्येकाला ज्ञानेश्वरी असू दे, हरिपाठ असू दे, ते घ्या. आणि